एक हा असा रूट आहे. तुम्हाला 2 ते 1 रूट जायला पण जागा आहे. तुम्हाला एक डायव्हर्ट करून तुम्हाला डायरेक्ट रोडकडनं तुम्हाला गरज पडली 4 मग तुम्हाला जायला तो पर्याय रोड माहीत पाहिजे. फक्त जाण्याचा रोड याचा असा रोड नाही माहीत पाहिजे. तुम्हाला 2-3 रोड तुम्हाला माहीत पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट कसं बहुत लोकांना कसं आपण शकणार आहे. या ठिकाणी फक्त रोडकडे पाहून घ्यायचे. नदी आहे, नाला आहे, पूल आहे, सगळ्या छोटा रोड कोणता आहे. ठीक आहे, तुम्हाला समजा वेळ असेल, तुमची नॉर्मल वेळ असेल तर तुम्ही आमच्या कुठे जा. कुठलीच गडबड नाही. दुपारी ब्रेक घ्यायचा आहे, जेवण करायचं आहे, तुमच्या स्टाफला काही सूचना फक्त द्यायच्या आहे बोर्डिंग. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला लास्ट रूट आहे, तुम्हाला इमर्जन्सी आहे, लॉ अँड ऑर्डर झाली, तुम्हाला शॉर्ट रोड कोणते माहीत पाहिजे, तुम्ही कसं लवकर पोहोचणार आहे. कारण कोकणात दहा चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या साठी नियुक्ती केलेले क्षेत्रीय अधिकारी यांची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी आणि कर्तव्य या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाच्या पूर्वी, मतदान पूर्व संध्येला आणि प्रत्यक्ष मतदान दिवस अशा 3 प्रकारच्या त्यांच्या जबाबदारी त्यांना अतिशय सविस्तर सांगण्यात आल्या आणि अतिशय क्षेत्रीय अधिकारी देखील यामध्ये अनुभवी आहेत. त्यांनी यापूर्वी निवडणूक कामाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी काम करण्यास अतिशय उत्साह दाखवलेला आहे. त्याच्यामुळे या मतदान केंद्रामध्ये कुठले मतदान अडचण येणार नाही. साहेब, जे कर्मचारी उत्कृष्ट काम करते यासाठी काय ते आपला त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी काही बक्षीस काही योजना आहे? दिनांक 25 जानेवारी रोजी आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो आहोत. या ठिकाणी अधिकाधिक उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलओंना आपण उत्कृष्ट बीएलओ म्हणून सत्कार करणार आहोत. तसेच संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी केंद्रावर अधिकाधिक मतदान होईल त्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देखील आम्ही संबंधित अधिकारी यांना देणार आहोत.